उत्तर प्रदेशात भीषण अपघात, दुधाच्या कंटेनरला बसची जोरदार धडक, 18 प्रवाशांचा मृत्यू. उत्तर प्रदेश अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त, अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. कठुआत लपले 3 ते 4 परदेशी दहशतवादी, ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं सर्च ऑपरेशन सुरू, एनआयए टीमकडूनही तपास. जम्मू काश्मीरमध्ये डोडातील जंगली भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त दलाकडून परिसर केला सील, 3 दहशतवादी लपल्याची माहिती. कठुआत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेत वाढ, अमरनाथ यात्रेसाठी वाढवली सुरक्षा, ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात. अमरनाथ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी बेस कॅम्पवरून रवाना, बालटाल आणि पहलगाम मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, 10 गावांचा संपर्क तुटला. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये नालंदामधून 2 आरोपींना सीबीआयकडून अटक, बिहार आणि झारखंडमध्ये सीबीआयचे सर्वाधिक छापे, आता लाभार्थी परीक्षार्थींचा शोध सुरू. नेपाळमधल्या मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागात पूरस्थिती, 3 बॅरेजमधून पाणी सोडल्यानं शरयूचा जलस्तर वाढला. उत्तराखंडमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ, चमोली बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली, काही मिनिटांमध्ये डोंगर जमीनदोस्त. पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे रत्नभांडार उघडण्याची तयारी पूर्ण, उच्च न्यायालयाच्या आदेशानं रत्नभांडार 14 जुलैला उघडण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यामध्ये रात्री उशिरा ऑस्ट्रेलियात दाखल, 41 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रिया दौऱ्यावर, वंदे मातरम धूनवर मोदींचे शानदार स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी सन्मानानं रशियात गौरव, ऑर्डर ऑफ अँड्र्यू पुरस्कारानंतर पीएम मोदींनी पुतीन यांचे मानले आभार. 2023-24 वर्षामध्ये जवळपास 5 कोटी नोकऱ्या वाढल्या, 27 उद्योगांच्या आधारे अहवाल तयार, आरबीआयनं दिली माहिती.